हॅलो ऐक हॅलो कोण आहे? सुलेखा. सुलेखा अगं अगं एवढ्या रात्री तू? 11 वाजतायत फक्त. थोडं काम होतं तुमच्याकडे, बोलू शकाल ना आता? आता उठवलंयस ना झोपेतून, मग बोल आता. प्रथमेश तो जन्मापासूनच असा आहे. असं म्हणजे कसा? म्हणजे बहिरा आणि मुका. हो राधा म्हणते की तो बहिरा आहे, मुका नाहीये, पण माझा नाहीये त्याच्यावरती विश्वास. पण तू एवढी नसती उठा ठेव काय ग तुला एवढ्या रात्री ग सुलेखा? नाही मी आज भाईंच्या घरी गेले होते. थोडंसं काम होतं माझं म्हणून. तिथे मी प्रथमेशने काढलेली काही चित्र पाहिली. खूप त्रास झाला ते चित्र पाहून. चित्र? कसली चित्र? तुम्हाला कसं सांगू? म्हणजे ह्या वयात त्यांनी हे चित्र कशी काढली? बाई ग, म्हणजे आता नीट सांग काय ते. म्हणजे एक बाई म्हणजे एक मुलगा. एक मुलगा मरताना आणि ते म्हणजे मला खूप अस्वस्थ वाटलं. या त्या वहिनीच्या सुनेमुळेच असणार. अगं ती हल्ली जाते ना त्या प्रथमेशला शिकवायला. हेच शिक्षण चाललंय. तर ह्या लोकांचे डोळे कधी उघडणार आहेत ना काय कळत नाही बाबा. ही वहिनी येऊ देत, मी सांगते तिला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? शुभ्रा प्रथमेशला अशी चित्र काढायला शिकवते? अगं बाई ती काय वाटेल ते करू शकते, काहीही. मला वाटतं म्हणूनच तो प्रथमेश तिला घाबरतो. प्रथमेश शुभ्राला घाबरतो? अगो हो, नुसता चळा कापतो ती समोर आली की. हो मी माझ्या डोळ्यांना बघितलंय ग. मी वहिनीला सांगायला गेले ना तर वहिनी आमची म्हणजे ना मी त्या शुभ्राची सासू असते ना सुलेखा तर थोबाड फोडून जाब विचारला असता. जाऊ दे, ही लोक त्यांच्या कर्माने मरणार आहेत. तू नको ग, नको काळजी करूस एवढी. झोप आता. माझी तर झोपच उडाली ती चित्र पाहून. प्रथमेश सारखा लहान मुलगा अशी चित्र. म्हणूनच न राहून मी तुम्हाला फोन केला कुसुमात्या. सॉरी मी उगाच तुमची झोप मोड केली. अगं ठीक आहे ग, ठीक आहे. झोप आता. नको काळजी करू. झोप. गुड नाईट ग. झोप आता. चल. काय काही हवंय का तुला? एवढ्या रात्री कोणाशी बोलत होतीस कुसुमात्या? सुलेखाशी. सुलेखाशी? का काही अडचण आहे का? मला झोप येत नव्हती, कुणाशी तरी बोलावं असं वाटलं म्हणून मी केला तिला फोन. आणि काही नाही, फक्त 10 मिनिटं बोलले मी तिच्याशी. नाही हे सांगितलं, नाही तो उद्या टेलिफोनचं बिल जास्त आलं की म्हणाल की कुसुमात्यामुळे जास्त आलं म्हणून सांगितलं. कुसुमात्या, मला आवाज आला म्हणून मी जस्ट विचारलं. गुड नाईट. गुड नाईट.
गुड नाईट म्हणे. मला काय माहिती नाही का? बायकोनं सांगितलं असेल कुसुम आत्यावरती नजर ठेवा. आणि हा बायकोचा बैल. काल रात्री माईला एक स्वप्न पडलं. हो, काय ग? ती घरात काहीतरी काम करत असताना दार वाजतं. ती दार उघडते आणि बाहेर आपण तिघं उभे असतो. आपण तिघं? म्हणजे तू, मी आणि माझ्या हातात आपलं बाळ. ग्रेट! जिओ सासूबाई, जिओ. आदिनाथ, हळू. अहो, किती ओरडताय. बाबांनी ऐकलं म्हणजे? ऐकलं तर ते सुद्धा माझ्याच इतकं मोठ्यांदा ओरडतील. कारण नातीचं ऑब्लिक नातवाचं तोंड त्यांनाही लवकरात लवकर पाहायचंय. हॅलो हॅलो शुभ्रा, का ग काय झालं? मला माहिती आहे आदिनाथ, तुम्हा सगळ्यांचीच ही इच्छा आहे जी माझ्यामुळे पूर्ण होऊ शकत नाहीये. शुभ्रा, अगं ती तुझ्याचमुळे तर पूर्ण होणार आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. पण तुझ्याचमुळे या घरात छोटीशी शुभ्रा येणार आहे. छोटा आदिनाथ का नको? ऑलरेडी या घरात फुल साईज आदिनाथ आहे ना, तो पुरेसा नाहीये का? मग आणखी एक मिनी पॅक आदिनाथ कशाला? छोटा आदिनाथ असो किंवा शुभ्रा, त्यांचा जन्म फक्त त्यांचा असो. त्यांच्या वाट्याला कुठल्याच जन्माचं कुठलंच ओझं नको. शुभ्रा, आदिनाथ, ज्या आईवडिलांमध्ये एखादं व्यंग असतं त्यांना नेहमी असंच वाटतं की त्यांच्यातला दोष त्यांच्या मुलांमध्ये उतरू नये. शुभ्रा, तुझ्यात कुठलंही व्यंग नाहीये. शट अप. शुभ्रा, चिडलीस? चला मी ठेवते फोन आता. सकाळी लवकर उठायचंय, बरीच कामं आहेत. गोठ्यात जायचंय, मांडवात जायचंय. अहो, आणि एवढ्या रात्री तुमचं काय चाललंय? मी माझ्या लाडक्या बायकोशी आता गप्पा मारतोय. एनी ऑब्जेक्शन? आणि समोर तो लॅपटॉप असेलच, त्यावर काम करता करता माझ्याशी बोलत असाल. फक्त बायकोसाठी वेळ असतो कुठे तुमच्याकडे? हा आरोप आहे माझ्यावर. खोटा आहे? ऍक्च्युली नाही. पण आता माझ्यासमोर लॅपटॉप नाही. आजोबांची ती कोरी वही आहे. ही वही म्हणजे माझी सवतच झाली. तो लॅपटॉप परवडला त्यापेक्षा. चला मी फोन ठेवतो. त्या वही आणि तुमच्यामध्ये मी नको. ए गाववाली, गावाला जाऊन फार बोलायला लागलेस ना तू. मग भीती आहे का कोणाची? रे बरं ऐक ना, आय लव्ह यू. बरं ठीक आहे, ठेवू मी आता? हॅलो, आय सेड आय लव्ह यू. हो ना, मग ऐकलं मी. हो ना मग म्हणजे काय? लव्ह यूचं उत्तर दे ना. चला चला, माई बोलवते, मी ठेवते. हा आदिनाथ. हॅलो हॅलो हॅलो, शुभ शुभ. बाय.
गॉट इट. अगं सुलेखा, खायला काही नाहीये ते मला सांगायचंच ना, मी आणलं असतं ना काहीतरी चांगलं येता येता. तू पण ना दे चहा तरी दे. आलं बिलं घातलेस का? भरपूर. नाही तुलाच तसं सांगावं लागत नाही म्हणा. अगं पण तिकडे ना दादाकडे म्हणजे माझी नुसती चिडचिड होते ग. आता जरा शांत आहे ग 4-5 दिवस. सगळे कोकणात घेतलं, छान झालंय. प्रथमेश पण गेलाय ना? हो तो पण गेलाय. तो बरा गेला. शुभ्राला घाबरतो ना? तुम्हीच म्हणाला होता प्रथमेश घाबरतो शुभ्राला म्हणून. या अगं बाई माझ्या कसं लक्षात आलं नाही ग. अगं काय अघोरी प्रकार करेल ती आता. छे मला कसं सुचलं नाही अगं. जाऊ दे हो, तुम्ही नका काळजी करू. आई आहेत ना त्यांच्या बरोबर. अगं ती कसली ग, ती नेबळ. म्हणजे तशी मनाने चांगली आहे हा, पण बुद्धीने मात्र मग येते माझ्याकडे रडत सल्ले मागायला. पण आता मला चिंताच वाटायला लागली गो प्रथमेशची. कधी परत येणार आहेत ते? नाही ते काय मला ठाऊक नाही, पण येताना त्या माईचं बोचकं नाही आणलं म्हणजे मिळवली. का हो, तशा बऱ्या आहेत त्या. तुला वेडबीड लागले काय सुलेखा? हा त्या सगळ्यांना वेळ लागलाय, तुलाही वेळ लागलेली दिसते. आता मी वसईला जाऊन आले ना की तुला सुद्धा घेऊन जाते आमच्या त्या माताजींकडे. यायचंय बरोबर? हा वसईला जाणार आहात तुम्ही? अगो हो, ते बँकेमध्ये 5 वर्षापूर्वी पैसे ठेवले होते ना, ते आता 5 वर्ष झाली मागच्याच आठवड्यामध्ये. मग तिथे आता बँकेत जाऊन सह्या बिया करायला हव्यात ना, मग पैसे काढायला हवेत ना, म्हणून जाणार आहे वसईला. वाड्यावर जाणार आहात? अगो मग जायलाच पाहिजे ना, नाही तर वाईट नाही का दिसेल. मग नाही तर बाबाला कारण मिळेल ना काहीतरी बोलायला. जायलाच पाहिजे, काय करणार. मी येऊ तुमच्या बरोबर? तू येतेस? घरात येतेस? नाही का, मला वाटलंच होतं तुला विचारावं, पण कसं विचारणार ना, तू येशील न येशील. अहो त्यात काय एवढं, तुमच्यासाठी कधीही कुसुमाध्या. खरंय खरंय. अगं काय माहितीये का, मला मूल नसल्याचं ना कधी काही वाटलं नाही माहितीये, पण तुझ्याकडे बघितलं ना की मला वाटतं मला सुद्धा तुझ्यासारखी एक लेक असावी. कुसुमात्या, मी तुमची मुलगी नाहीये का? आहेस ना आहेस. जाऊया आपण वसईला, उद्या जाऊया, जरा मजा करूया. कुठे कुठे शोधायचं या म्हाताऱ्याला. हा सोपान आजोबा, आम्ही चाललोय बाहेर. यायला रात्र होईल, तुम्ही राहाल ना व्यवस्थित? हा मी राहील. पर तुम्ही कुठे कामगिरीवर चाललं कर बाबा? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता कुत्र्यासारखा अंगावर काय येतो म्हाताऱ्याच्या? उद्या तू बी म्हातारा होशील, कोणी हाड म्हणून लात घातली तर कसं वाटेल? बर बर, लगेच कान चावायला लागू नका माझी. आम्ही वज्रशिवरीच्या देवीच्या दर्शनाला चाललोय. होय का? हा मग देवीला माझा बी नमस्कार सांग. सांगतो. भट्टा बामणाला माझ्या नावाने दक्षिणा दे, म्हणजे मला पुण्य लाभल. तुमच्या बापाचं काय जातंय विकतचं पुण्य फुकट घ्यायला? राहाल ना व्यवस्थित? हा राहीन. त्याला काय झालं, वाडा माझा आहे. कोणी चोर दरोडेखोर येऊ दे, त्याला असं मोकलून काढेल. या अवतारावर जाऊ नये, हाडात रग येतो रग. चांगलंय चांगलंय, तशी टिकून ठेवा ती. थोड्या वेळाने आम्ही निघू. बर. हा तुमच्यासाठी जेवण करून ठेवलंय, थर्मास मध्ये चहा सुद्धा ठेवलाय. अरे किती काळजी करतो र माझा बाबा. बर निघतोय मी. आणि जरा काळजी घ्या, कुठे फिरायला बिरायला जाऊ नका, पडाल बिडाल पाय बी मोडून घ्याल. माझी काळजी करू नको, तू तुझी काळजी घे. आधीच मोरीत घसरून पाय मोडलाय, कोंडात उतरायला जाशील आणि पाय घसारला का उताना पडशील, कंबड जाईल कामात. काळजी घे. बटन न दाबताच कॅसेट चालू होते म्हाताऱ्याचे. वज्रेश्वरी माय, अशी कशी काय अचानक पावलीस? दोघं बी चालले म्हणजे अख्ख्या वाड्यात आता मी एकलाच.
अगं सुलेखा चल लवकर, गाड्याने गर्दी होईल, मला नाही चढता येत लवकर. मग चला चल. आणि हे बघ, वेळ झाला ना तर मग आपण वाड्यावरती जाऊया, नाही तर आधी आपण पहिल्यांदा बँकेत. चल लवकर. वेळ झाला तर वाड्यावर जाऊया म्हणजे? अगं म्हणजे काय, बँकेत जायचंय ना, सह्या बिया सगळं करायचंय ना, मग तिकडे उशीर होईल, मग नंतर जाऊया. चल तू आता आधी. तुम्ही म्हणत होतात ना नाही गेलो तर आजोबा उगाच बोलतील तुम्हाला. मग त्यात काही नवीन आहे, काही नाही केले तरी ते बोलतात. तू चल लवकर आता, माझा ऐक. कुसुमत्या काय? शांतपणे ऐका मी काय बोलते त्या. काय? आपण असं करूया, आपण आधी वाड्यावर जाऊ. अगं आपण आधी वाड्यावर जाऊ आणि मग तिथून बँकेत. ओके? अगं पण माझी कामं सगळी सगळी कामं होतील, मी आहे ना, टेन्शन नका घेऊ. अगं नाही, हे बघ, चला मी काय चला म्हणते, चला bag मी बंद सांगते, कर, तू आता माझं इथून जर निघालो नाही तर नाही, bag बंद कर. माझं तू ऐक अगं, हे बघ मी. बोला डॉक्टर सामंत. हाऊ आर यू मिसेस शास्त्रे? मी छान. तुम्ही कसे आहात? आय एम फाईन, थँक्यू मिसेस शास्त्रे. कसं वाटतंय माहेरी? कसं वाटणार? आम्हा पुरुषांना हे फिलिंग कधी कळूच शकणार नाही. बरं, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला एवढंच विचारायचं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा तुम्हाला तो एक्सपिरियन्स आला? आय थिंक यू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. नाही, त्यानंतर कधीच नाही. गुड. म्हणजे आमच्या भेटीचा काहीतरी परिणाम झाला तर. मिसेस शास्त्री, यू कॅरी ऑन. तुम्ही परत आलात की भेटू आपण. ठेवू मी फोन? टेक केअर मिसेस शास्त्री. बाय.